नमस्कार. कधी तुम्ही विचार केला आहे का, आपण जे अन्न खातो त्याचा फक्त शरीरावरच परिणाम होतो का, की त्याचा परिणाम आपल्या मनावर, भावनांवर आणि आपल्या संपूर्ण आयुष्यावरही होतो? योगशास्त्र सांगतं, मानव फक्त शरीर नाही, आपल्या अस्तित्वाचे 5 स्तर आहेत. पंचकोश, आणि त्या 5 स्तरांमधला पहिला स्तर आहे अन्नमय कोश, म्हणजेच अन्नाने तयार झालेलं शरीर. पण इथे एक खूप खोल सत्य आहे. आपण जे खातो तेच आपण बनतो. एकदा एक तरुण ऋषीकडे गेला. तो म्हणाला, गुरुजी, मला ध्यान करता येत नाही, मन स्थिर राहत नाही, मी काय करू? ऋषींनी त्याला एक प्रश्न विचारला, तू रोज काय खातोस? तो म्हणाला, जे मिळेल ते, कधी जास्त, कधी उशिरा, कधी जंक फूड. ऋषी हसले आणि म्हणाले, मन शांत करायचं असेल तर आधी शरीर शुद्ध कर. तो तरुण आश्चर्यचकित झाला. ऋषी म्हणाले, अन्न शुद्ध असेल तर मन शुद्ध होतं. आजच्या जीवनात आपण हे स्पष्ट पाहू शकतो. जेव्हा आपण खूप हेवी किंवा अनहेल्दी अन्न खातो तेव्हा शरीर जड वाटतं, आळस येतो, मन फोकस करू शकत नाही. पण जेव्हा आपण हलकं, सात्विक अन्न खातो तेव्हा शरीर हलकं वाटतं, मनही शांत आणि स्पष्ट वाटतं. म्हणजेच अन्न फक्त शरीर तयार करत नाही, ते आपल्या ऊर्जा व मनावर परिणाम करतं. तैत्तिरीय उपनिषदात एक सुंदर श्लोक आहे, अन्न ब्रह्मेति व्यजानात. अर्थात अन्न म्हणजेच ब्रह्म आहे. याचा अर्थ असा नाही की अन्न देव आहे, पण अन्न इतकं पवित्र आहे की त्याच्याशिवाय जीवन शक्य नाही. म्हणून भारतीय संस्कृतीत अन्नाला महाप्रसादासारखं मानलं जातं. मानवाचे 5 कोश आहेत हे तैत्तिरीय उपनिषदात सांगितले आहे. अन्नमय कोश, अन्नाने तयार झालेलं शरीर. प्राणमय कोश, ऊर्जा. मनोमय कोश, विचार, मन. विज्ञानमय कोश, बुद्धी, विवेक. आनंदमय कोश, आनंद. अन्नमय कोश म्हणजे आपलं भौतिक शरीर. हे शरीर अन्नापासून तयार होतं, अन्नातून वाढतं आणि शेवटी पुन्हा पृथ्वीमध्ये विलीन होतं. म्हणून अन्नमय कोश आपल्या आध्यात्मिक प्रवासाची पहिली पायरी आहे. आजच्या काळात आपण अन्नाला फक्त स्वाद म्हणून पाहतो. फास्ट फूड, प्रोसेस फूड, ओव्हर इटिंग. पण आपण विसरतो की अन्न म्हणजे फक्त कॅलरीज नाही, अन्न म्हणजे ऊर्जा. योगशास्त्र सांगतं, अन्न 3 प्रकारचं असतं. सात्विक अन्न, शांत आणि शुद्ध ऊर्जा. राजसिक अन्न, उत्तेजना आणि अस्थिरता. तामसिक अन्न, जडपणा आणि आळस.
जर अन्न सात्विक असेल तर शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतात. अन्नमय कोश संतुलित करण्यासाठी एक सोपी साधना आहे, ती म्हणजे माइंडफुल ईटिंग. जेव्हा तुम्ही अन्न खात असाल, मोबाईल पाहू नका, टीव्ही पाहू नका. फक्त अन्नावर लक्ष द्या. हळूहळू खा. प्रत्येक घास अनुभवून खा. मनात कृतज्ञता ठेवा. यामुळे अन्न फक्त शरीराला नाही तर संपूर्ण अस्तित्वाला पोषण देतं. लक्षात ठेवा, आपलं शरीर हे आपल्या आत्म्याचं मंदिर आहे आणि अन्न हे त्या मंदिराचं इंधन आहे. जर इंधन शुद्ध असेल तर मंदिर मजबूत राहील. म्हणून ऋषींनी सांगितलं, जसं अन्न तसं मन. आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे खातो ते माझ्या शरीराला आणि मनाला पोषण देतं का? कारण आध्यात्मिक प्रवासाची पहिली पायरी ध्यान नाही, योग नाही, ती आहे शुद्ध अन्न. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्राणमय कोशाचे रहस्य पाहणार आहोत. या पूर्ण सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. यातील कोणता भाग तुम्हाला चांगला वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.